नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अहमदनगर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये 17 ऑगस्ट रोजी डॉक्टर गायत्री अवताडे वय वर्ष 25 या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. घडलेल्या वैद्यकीय आपत्कालीन घटनेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी कॉलेजसमोर ठिय्या आंदोलन सुरू केलंय. आपत्कालीन मदत, स्ट्रेचर व ॲम्ब्युलन्स उपलब्ध होण्यास विलंब झाल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी या घटनेची निष्पक्ष चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांनी कॉलेज प्रशासनाकडे 12 मागण्यांचं निवेदन दिलं असून घटनेच्या वेळेचे सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवावे, चौकशी अहवाल जाहीर करावा आणि संबंधितांची जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी केली आहे. तसेच कॉलेजमध्ये 24 तास आपत्कालीन वैद्यकीय सुविधा, कोड ब्लू प्रणाली, ऑक्सिजन, CPR व BLS सुविधा आणि आवश्यक उपकरणांसह ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून द्यावी अशी मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान विद्यार्थ्यांवर कोणताही दबाव किंवा प्रतिशोधात्मक कारवाई करू नये अशी मागणी करत प्रशासनानं लेखी उत्तर द्यावं यासाठी ठिय्या आंदोलन सुरू ठेवण्यात आलंय. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या, तर या आंदोलनाबाबत कॉलेज प्रशासनानं आपली बाजू मांडली आहे. ओके, सो 17 तारखेला आमच्याकडे आमची एक इंटर्न डॉक्टर गायत्री अवताडे, ती एका कामासाठी 3rd फ्लोअरवर गेली होती. त्यानंतर तिला तिथे सडन कोलॅप्स झाली ती. त्यानंतर आम्हाला असं 15 मिनिटांनी आम्हाला असं कळण्यात आलं की तिला बाहेर हॉस्पिटलला घेऊन गेलेलं आहे आणि तिला तिथे इपिलेप्सी अटॅक आला का हार्ट अटॅक आला का ती सडन चक्कर येऊन पडली ते आता पण आणखी डिस्क्लोज झालेलं नाही, कारण तिथला कॅमेरा बंद आहे तर ते आम्हाला माहिती नाही. त्यानंतर मग आम्हाला असं करण्यात आलं की तिचं हार्ट ऑलरेडी बंद पडलं जेव्हा इथून ॲम्ब्युलन्समध्ये नेला जात होतं. आणि आमचं कॉलेज मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल आहे की जिथे NABH ॲक्रेडिटेड सगळे प्रोटोकॉल्स फॉलो केले जातात ऑन पेपर. बट जेव्हा तिला ॲम्ब्युलन्समध्ये घेतला गेलं तेव्हा तिथे बेसिक ऑक्सिजन सपोर्टही नव्हता की जो आपण नाकामध्ये लावतो. बाकी एअरवे सपोर्ट किंवा एअरवे प्रोटेक्शन, इंट्युबेशन, CPR त्या गोष्टी तर दूरच राहिला. आणि आमचं फक्त एवढं म्हणणे की जो 10 ते 15 मिनिटाचा जो वेळ गेला त्या वेळेमध्ये जर तिला बेसिक सपोर्ट भेटला असता, ती हार्ट पेशंट होती, एक वेगळी बाब आहे. असं नाही की प्रत्येक हार्ट पेशंट मरतोच आणि जागेवरच मरतो, असं नाही. आम्ही सगळे डॉक्टर आहेत तिथे आणि जेवढे पण बाकी डॉक्टर आहेत, पण जर तिला ते बेसिक CPR भेटला असता किंवा साधं ऑक्सिजन भेटला असता, कदाचित आज ती आमच्यामध्ये जिवंत असती. फक्त एवढंच म्हणणं आहे आमचं. अनिल पवार, प्राचार्य, अहमदनगर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज. 17 ऑगस्ट 2026 रोजी महाविद्यालयाची इंटर्न डॉक्टर गायत्री अवताडे, तिला आज 2nd फ्लोअरवर गेल्यानंतर अचानक ती मूर्छित होऊन पडली. त्यावेळेस डॉक्टर जे काही इथं उपलब्ध होते त्यामध्ये डॉक्टर वाकडे, डॉक्टर रिजवान, डॉक्टर आवारे यांनी त्यांना अटेंड केलं. आणि त्या दिवशी मी एका अंत्यविधीसाठी बाहेर गेलेलो होतो. त्यावेळेस त्यांनी मला फोन करून सांगितलं की सदर विद्यार्थिनी अशी मूर्छित होऊन पडली आणि तिचे पिप्युल्स वगैरे डायलेटेड आहे आणि तुम्ही ताबडतोब या. त्यानंतर आम्ही लगेचच तिला न्यूरॉन प्लसला शिफ्ट केलं सगळ्या विद्यार्थ्यांच्या आणि अध्यापकांच्या मदतीनं. न्यूरॉन प्लसमध्ये संपूर्ण ट्रीटमेंट केली. पण जेव्हा तिच्या पालकांना बोलवण्यात आलं आणि पालक जेव्हा तिथं आले त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमचे प्रयत्न करा. म्हणजे हॉस्पिटलचे जेवढे ऑथॉरिटी होते त्यांना त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमचे प्रयत्न करा. आणि प्रयत्न करत असताना त्यांनी असंही सांगितलं होतं की आमच्या मुलीला HOCM नावाचा आजार आहे आणि त्या आजारामध्ये ऑलरेडी आमच्या घरामध्ये तिच्या आईला म्हणजे गायत्रीच्या आईला हा आजार असल्यामुळं त्यांनी ICD इम्प्लांट केलेला होता की जो डिफिब्रिलेटरचं काम करतो. तर तिची अपॉइंटमेंट सुद्धा दुसऱ्या दिवशी दिलेली होती, घेतलेली होती त्यांनी कार्डिओलॉजिस्टची. पण त्यापूर्वीच ह्या घटना इथं घडलेल्या होत्या. तर प्रशासनातर्फे जर विचार केला किंवा अध्यापकांच्या वतीने जर विचार केला, अध्यापकांनी संपूर्ण प्रयत्न केले की तिला योग्य ट्रीटमेंट मिळण्याची, योग्य ठिकाणी नेण्याची. योग्य ठिकाण असं मला म्हणायचं आहे की हायर सेंटर पाहिजे एखाद्या ट्रीटमेंटसाठी अशा कंडिशन्समध्ये. तर ते सगळे त्यांनी केलेले. त्यामुळं ज्यांनी अटेंड केलं आहे, ज्या विद्यार्थ्यांनी अटेंड केलं, ज्या अध्यापकांनी अटेंड केलेलं आहे त्यांनी 100% चांगलंच करायचा प्रयत्न केलेला आहे. परंतु दुर्दैव असं की ती आपल्याबरोबर राहू नाही शकली. विद्यार्थ्यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत, आता आम्ही आमच्या मॅनेजमेंट ट्रस्टींची साधा सगळी चर्चा केली आणि ज्या मागण्या त्याच्यामध्ये फार ज्या काही अशा फार मोठ्या असं मला म्हणायचं नाही काही आणि फार किरकोळ असंही म्हणायचं नाही. ज्या गोष्टी उपलब्ध आहे त्याच्यामध्ये एनहान्समेंट करायची आणि त्या गोष्टी प्रशासन आणि मॅनेजमेंट या पूर्ण करतील. आणि त्यांची एक वेगळी मागणी केलेली की त्या अध्यापकांचे राजीनामे घ्या. सर ॲक्च्युली ते रिस्पॉन्सिबलच नाही असं माझ्या दृष्टीने मला माहिती आहे. त्यांनी त्यांची ड्युटी केलेली आहे आणि जो विद्यार्थी इथं शिकतो हा प्रत्येक अध्यापकाचा मुलगा आणि मुलगी या अनुषंगाने शिकवलं जातं, त्यांच्याकडे बघितलं जातं. त्यांच्या बाबतीत असं काही घडावं असं त्यांनाही वाटणार नाही आणि कधीच वाटणार नाही भविष्यामध्ये. तर त्यांनी सगळी व्यवस्था केलेली होती आणि त्या रिलेटेड जो काही रोष त्यांचा आहे
तर त्या संदर्भात आम्ही सांगितलं की या सगळ्या गोष्टी पूर्ण केल्या जातात. 89 पासून महाविद्यालय आम्ही रन करतो सर. अहमदनगर होमिओपॅथिक शिक्षण संस्था आहे. महाविद्यालयाचं नाव अहमदनगर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आहे. भविष्यातली आणि भूतकाळामध्ये पूर्वी ज्या घडलेल्या एकही केस नाही ज्याच्यामध्ये कोणाला टार्गेट केलं जातं. आणि टार्गेट कशासाठी करायचं हा एक मुद्दा आहे. काहीच कारण नाही. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.